नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली असते. तर आता मध्ये अंतरपाठ, इकडे काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी. आता इथे मात्र जीवा आणि पार्थला काही राहत नसतं. ते पुन्हा पुन्हा इथे दोघींनाही पाहण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आता युग मात्र त्यांना काही पाहू देत नसतो. पार्थ तर उड्या मारून मारून काव्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तर जीवा नंदिनीला आता ज्यावेळी जीवा नंदिनीला पाहतो त्यावेळी नंदिनी लाजू लागते. मंत्रमुग्ध करणारी मंगलाष्टक सुरू असतात. लग्नातील सर्वात महत्त्वाच्या विधी आणि त्यातही मंत्रमुग्ध करणारी मंगलाष्टक सर्वांचेच डोळे पाणवलेले असतात. त्या मंगलाष्टकातील प्रत्येक शब्द, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येकाला भावलेला असतो. आणि इथे मात्र काव्या आणि नंदिनीचे अश्रू अनावर होतात. आता अंतरपाठ बाजूला होताच नंदिनी जीवाला हार घालते, तर इकडे काव्या ज्यावेळी पार्थला हार घालायला घेते त्यावेळी मात्र पार्थ काव्यासमोर झुकलेला असतो. काव्याला तीच खरं प्रेम मिळालेले अश्रू तिच्या डोळ्यात दिसत असतात. तिचे डोळे पाणावलेले असतात. आता जीवा नंदिनीला हार घालतो तर पार्थ काव्याला आता खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील आनंद त्यांना मिळालेला असतो, त्यांचा जीवनसाथी त्यांना मिळालेला असतो आणि हे सगळं काही निर्विघ्नपणे पार पाडत आहे याचा आनंद मान्नी ताईंच्या चेहऱ्यावर दिसत असतो. आता आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख, समाधान हे सगळं काही पाहून विक्रमही खुश होतात. तर इकडे शारदाताई काव्याचे अश्रू पुसतात, तिला आधार देतात. तर त्यानंतर आता विधी असतो, तो म्हणजे कन्यादानाचा, जो विधी प्रत्येक बापासाठी खूप कठीण असतो. प्रत्येक आई वडिलांनी कितीतरी वर्ष आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं आणि त्या मुलीचं कन्यादान करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र अंतःकरण जड झालेलं असतं. आणि जड अंतःकरणाने प्रत्येक आई वडील आपल्या मुलाची पाठवणी करत असतात, आपल्या मुलींची पाठवणी करत असतात. तो क्षण आता आपल्याला इथे पाहायला मिळतो. लहानपणापासून घरभर दुडूदुडू धावणारी ती पावलं आता दुसऱ्याच्या परक्या घरात लक्ष्मीच्या पावलाने जाणार हे ज्यावेळी आपल्या बापाला कळत असतं त्यावेळी त्याचे अश्रू अनावर होतात. आणि आज हीच अवस्था नंदिनीच्या वडिलांची झालेली असते. काव्या आणि नंदिनीचे वडील ज्यावेळी कन्यादान करत असतात त्यावेळी मात्र इथे नंदिनीचे डोळे पाणावतात. आपल्या वडिलांपासून, आपल्या आईपासून आता आपण वेगळे होणार. कितीही माहेर जवळ असलं तरी सुद्धा आज आपण आपल्या आई वडिलांना सोडून दुसऱ्या घरात प्रवेश करणार हे त्यांच्या पाणवलेल्या डोळ्याने दिसून येत असतं. आई आई म्हणून मागे पुढे फिरणारी आपली नंदिनी आता दुसऱ्या घरात जाणार आहे, दुसऱ्या घरची सून होणार आहे. आपली लक्ष्मी आता आपण दुसऱ्या घरात सुपरत करतोय. यामुळे शारदा ताईंचेही अंतःकरण सड झालेलं असतं आणि आपल्या आई वडिलांकडे पाहून नंदिनीलाही अश्रू अनावर होतात. जीवा नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी मुलीच मन आणि आपल्या आई वडिलांसाठी नेहमीच आसुसलेलं असतं, नेहमीच अंतःकरण जड झालेलं असतं. आणि ते आज नंदिनीच्या रूपाने सगळ्यांनाच पाहायला मिळतं. आता नंदिनीच्या वडिलांना नंदिनीचा कन्यादान करत असताना ते सर्वक्षण आठवतात, ज्यावेळी नंदिनीचे वडील जीवा आणि नंदिनीला वेगळे करत असतात, जीवापासून तोडत तिला आपल्या घरी घेऊन जात असतात. त्यावेळी मात्र जीवाचा सुटलेला हात आणि तिने पकडलेला तो बाबांचा हात तिला त्रास होत असताना सुद्धा त्यांनी तिला घरी घेऊन नेणं हे सगळं काही त्यांना आठवत असतं आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असतात. त्यावेळी मात्र भरल्या डोळ्यांनी ते आपल्या मुलीकडे पाहत असतात. आता नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा म्हणालेला असतो, काय होत असेल त्या आई वडिलांचं जे लहानपणापासून आपल्या तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपणाया आपल्या काळजाच्या तुकड्याला एका परक्या माणसाच्या हातात देतात आणि तेही आयुष्यभरासाठी किती त्रास होत असेल त्या आई बाबांना. परंतु शेवटी प्रत्येक मुलीला या आयुष्यातील क्षणाला सामोर जावंच लागतं आणि आज नंदिनी सुद्धा या विधीला सामोरी गेलेली असते. आपण या आई वडिलांना सोडून आता तिने जीवाचा हात आयुष्यभरासाठी धरलेला असतो. इकडे मात्र जड अंतःकरणाने शारदाताई
आणि नंदिनीचे वडील नंदिनीचा कन्यादान करत असतात. आता मात्र नंदिनीला अश्रू अनावर होतात. ती खूप रडत असते. त्यावेळी जीवा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंदिनी मात्र स्वतःला कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी सावरू शकत नसते. नंदिनीकडे पाहताच जीवाला नंदिनीचे शब्द आठवतात. नंदिनी बाबांना म्हणालेली असते, बाबा मला जीवांपासून वेगळं करू नका, मी जीवांशिवाय नाही जगू शकत. जीवा जर माझ्या आयुष्यात माझ्यासोबत नसतील, ते जर माझे होणार नसतील, तर मी मरून जाईल. आणि त्या क्षणी नंदिनीच्या वडिलांनी नंदिनीचा हात सोडलेला असतो. आणि हे सर्व क्षण ज्यावेळी जीवाला आठवतात त्यावेळी कुठेतरी जीवालाही खूप वाईट वाटतं. म्हणजे आपल्या वडिलांचा असणारा काळजाचा तुकडा त्यांनी लगेच आपल्या मुलीचा हात सोडत आपल्या हात जवळ सुपूर्द केलेला असतो. हे सर्व क्षण जीवाच्याही डोळ्यासमोर असतात आणि जीवालाही या सगळ्या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असतं. तर नंदिनी बाबांकडे पाहते. त्यावेळी नंदिनीला तिच्या बाबांचे शब्द आठवतात, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा जीवा तुला मिळालाय ज्या नंदिनी जाजीले अपनी जिंदगी. त्यावेळी नंदिनी धावत पळत जीवाकडे गेलेली असते आणि घट्ट मिठी मारत तिने जीवाला स्वीकारलेलं असतं. तिने हे नात स्वीकारलेलं असतं आणि हे ज्यावेळी नंदिनीच्या डोळ्यासमोर असतं त्यावेळी नंदिनीच्या डोळ्यात असतात त्या आनंद अश्रू. आता नंदिनीच्या लग्नातील कन्यादानाची विधी पूर्ण होताच आता कन्यादानाच्या विधीला सुरुवात होते. ती काव्याच्या बोलण्यामध्ये एकदम स्पष्ट असणारी काव्या पूर्णपणे मात्र तितकीच मायाळू आणि हळवी असते. आता मात्र नंदिनीपेक्षाही तिला या सगळ्या गोष्टीच वाईट वाटत असतं. तिचे अश्रू अनावर होतात, तिचे डोळे पाणवतात आणि पाणवलेल्या डोळ्यांनीच ती आपल्या आई बाबांकडे पाहते. काव्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळेच तिने माहेर आणि सासर दोन्हीही जिंकलेलं असतं. काव्याही त्यांची धाकटी मुलगी असते आणि ती जेवढी कठोर असते तेवढीच ती हट्टीही असते. आणि तिने आतापर्यंत केलेला प्रत्येक हट्ट तिच्या आई वडिलांनी पुरवलेला असतो. तीच IAS होण्याचं स्वप्न हे तिचंच नसतं, तर तिच्या आई वडिलांचं असतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढी तिची मेहनत असते तेवढी तिच्या आई वडिलांचीही असते. आणि अशी ही IAS ऑफिसर होण्याचा स्वप्न पाहणारी मोहितांची लेक आता देशमुखांची सून होणार हे ज्यावेळी तिला आणि तिच्या आई वडिलांना कळत असतात, यावेळी मात्र सगळ्यांचेच अंतःकरण चढ होतात. छोटी छोटी म्हणून घरभर मिरवणारी ही मोहित्यांची लेक आता देशमुखांची सून होणार हे ज्यावेळी शारदाताई आणि आता नंदिनीच्या वडिलांना कन्यादान करताना जाणवत असतं, त्यावेळी मात्र शारदाताई आणि काव्याच्या वडिलांचे डोळे पाणावतात. थरथरत त्या हाताने कन्यादानाचे विधी पूर्ण करत आता काव्याच्या खांद्यावर हात ठेवत काव्याच्या रक्षणाची तिच्या आयुष्याची जबाबदारी आता त्यांनी पार्थवर सोपवलेली असते. आणि त्यावेळी मात्र त्यांचे अश्रू अनावर होतात. आपल्या मुलीच्या डोक्यावर मायेचा आशीर्वादाचा हात ठेवत कन्यादानाची विधी पूर्ण करत त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. आता काव्य आपल्या वडिलांचा हात हातात घेते आणि खूप रडू लागते. त्यावेळी पार्थ काव्याचे अश्रू पुसतो, तिला शांत करतो, तिला आधार देतो, सावरतो. आता कन्यादान करण्यासाठी पार्थ आणि काव्याच्या हातात हात ठेवत आता पुढच्या विधी पूर्ण करत असताना शारदाताईंनाही अश्रू अनावर होतात. जड अंतःकरणाने दोघंही मिळून आपल्या मुलीच कन्यादानाची विधी पूर्ण करत असतात. कुठल्याही आई वडिलांसाठी हा जड असणारा क्षण शेवटी हे कर्तव्य त्यांना पूर्ण करावंच लागतं. तर त्यानंतर काव्या आणि नंदिनी ज्या क्षणाची वाट पाहत होत्या तो म्हणजे त्यांच्या सौभाग्याची खूण असणार मंगळसूत्र. आता पार्थ मंगळसूत्रामध्ये हळदी कुंकू भरतो आणि त्यानंतर जीवा दोघेही मंगळसूत्रामध्ये हळदी कुंकू भरत आता सौभाग्याची खूण असणार मंगळसूत्र पार्थने काव्याच्या गळ्यात घातलेलं असतं, तर जीवाने नंदिनीच्या गळ्यात आता ते मंगळसूत्र पाहून दोघेही खूप खुश होतात. कितीतरी दिवसानंतर आणि कितीतरी कष्टानंतर प्रयत्नानंतर त्यांना त्यांचं प्रेम परत मिळालेलं असतं आणि याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. आता लग्नातील सर्वात महत्त्वाचा विधी
ज्याने लग्न संपन्न झालं असं म्हटलं जातं ते म्हणजे सप्तपदी. आता नंदिनी आणि जीवा सप्तपदीला सुरुवात करतात. आता सप्तपदीतील पहिली सुपारी बाजूला करताच नंदिनीला जीवासोबत घालवलेले क्षण आठवतात. नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी जीवाने तिच्यासाठी बनवलेली ब्रेडवरची स्माईल आता नंदिनीला आठवते. त्यावेळी ती हसत जीवाकडे पाहते. तर सप्तपदीची पुढची सुपारी आता बाजूला करण्यासाठी नंदिनीच्या नंतर आलेली असते. काव्या आता काव्या सप्तपदीतील पहिली सुपारी ज्यावेळी बाजूला करते आणि पार्थकडे पाहते त्यावेळी पार्थच्या डोळ्यात तिला दिसतं ते फक्त तिच्यासाठी असणार प्रेम. काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळी काव्य अभ्यास करत करत असते. तिच्या डोळ्यांना त्रास होत असतो, परंतु तिच्या डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी पार्थने आणलेला तो चष्मा. आता हे सगळं काही काव्याच्या डोळ्यासमोर असतं आणि पार्थच्या डोळ्यातील प्रेम पाहून काव्या मात्र खुश असते. तर इकडे लग्न मंडपात एंट्री होते राजा नावाच्या व्यक्तीची आणि त्याची धडक लागते. ती म्हणजे रम्याला आता धडक लागताच ते सॉरी असं म्हणू लागतात. रम्या म्हणते इट्स ओके, काहीच नाही हरक. तर त्यावेळी ते रम्याकडे पाहतात आणि रम्याच्या सौंदर्याचं कौतुक करत म्हणतात, आई शपथ, अशी एवढी सुंदर आणि छान मुलगी मी कदाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. आणि ती सुद्धा लग्न मंडपात. रम्या म्हणते थक्यू. तर त्यानंतर आता राजा नावाची व्यक्ती रम्याला म्हणते तुम्हाला एक विचारू का? रम्या म्हणते विचारा ना. तर त्याचवेळी राजा आता रम्याला विचारतो तुम्ही सिंगल आहात ना? रम्या म्हणते हो मी सिंगलच आहे. आता मात्र राजा लगेच खुश होतो आणि देवाचे आभार मानतो. तर त्यानंतर राजा म्हणू लागतो जर तुम्ही सिंगल असाल तर मी एक विचारू का? रम्या म्हणते सिंगल आहे परंतु मनाने मॅरिड. आता मात्र राजाला काहीच कळत नाही. राजा म्हणतो म्हणजे? तर रम्या म्हणते आहे एक जण ज्याच्यासोबत माझं लहानपणीच लग्न झालं होतं, पण तो आता काही ते लग्न मानतच नाहीये. तर राजा म्हणतो मी आहे ना. तर रम्या पुढे म्हणते पण मी मानते ना ते लग्न. जरी मी मॅरिड नसले तरी मी मनातून मॅरिड आहेच. परंतु तुमचं नाव काय आहे? तर तो राजा म्हणू लागतो माझं नाव राजा म्हणजे धनराज, नावातच धन आहे. रम्या म्हणते काय? तर राजा म्हणतो काही नाही, माझं नाव राजा आहे. रम्या म्हणते बरं, या राजाला त्याची राणी लवकरच मिळेल आले असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. तर आता राजा म्हणू लागतो बघाव त्या सगळ्याच मुली एंगेज म्हणजे मी जिला विचारणार तीच अगोदरच ठरलेलं असतं आणि ही तर काय म्हणे मनाने मॅरिड आहे, हेच तर काय मला कळालंच नाही असं म्हणत आता राजा लग्नासाठी आलेला असतो. तर इकडे लग्न मंडपात सप्तपदी चालत असतात. आता जीवा आणि नंदिनी सप्तपदी चालत असताना ज्यावेळी नंदिनी एक एक सुपारी बाजूला करते त्यावेळी नंदिनीला जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात. ते क्षण तिला आठवतात. दोघांनी मिळून एकत्रच एन्जॉय केलेला तो चहा, फुरक्या मारत चहा पिणं, हे सगळं काही नंदिनीला आठवतं आणि ते जीवालाही आठवत असतं. दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झालेली असते आणि आता पोहोचलेली असते ती म्हणजे लग्नापर्यंत. आता कुठेतरी त्यांचं स्वप्न पूर्ण होत असतं आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत असतो. रुसलेल्या नंदिनीला मनवण्यासाठी जीवाने नंदिनी येना आणि डार्लिंग नावाची रिक्षा घेत मोहितींच्या घरी केलेली ती धमाकेदार एंट्री. नंदिनी ज्यावेळी ऑफिसमधून आलेली असते आणि त्याचवेळी जीवा तिथे आलेला असतो रिक्षा घेऊन येत. जीवा म्हणालेला असतो नंदिनी ये ना. आणि ज्यावेळी नंदिनी मागे येऊन पाहते तर जीवा नंदिनीला भेटण्यासाठी मोहितेच्या घरी आलेला असतो. एक महिना मोहितींच्या घरी राहून जीवाने नंदिनीला शेवटी मनवलेलंच असतं आणि शेवटी गळ्यात माळ घालत मंगळसूत्र घालत आता बायको म्हणून तिचा स्वीकार केलेला असतो. अगदी मनापासून स्वीकार करत त्याला त्याच प्रेम मिळालेलं असतं. तर आता ज्यावेळी काव्या सप्तपदीचं पाऊल पुढे टाकून सुपारी बाजूला करते आणि त्यानंतर ती पार्थकडे पाहते आणि पार्थाचा हात काव्याच्या खांद्यावर असतो. तो खांद्यावरचा हात पाहून काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळी काव्य रागाने शॉवरच्या खाली उभी असते. त्यावेळी पार्थ शॉवर बंद करतो, काव्याला टॉवेल देत बाथरूमच्या बाहेर घेऊन येतो
आणि विचारतो, काव्या तुमचं काय चाललंय? त्यावेळी काव्या पार्थचा हात बाजूला करते, झटकते आणि म्हणू लागते, हात सोडा माझा डोंट, मला हात लावायचा नाही, तुम्ही मला स्पर्शही करायचा नाही, असं म्हणणारी काव्या कधी पार्थच्या प्रेमात पडली हे तिलाही माहीत नसतं. मी तुमची बायको नाही असं म्हणणारी काव्या आता पार्थला तिचा नवरा मानत आणि पार्थची बायको म्हणून विरवत. आता त्याच पार्थचा हात आज त्या काव्याच्या खांद्यावर असतो. आता पार्थ आपल्या सोबत आहे, पार्थ आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि त्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावर हसू असतं. आता हसलेली काव्या ज्यावेळी पार्थ पाहतो त्यावेळी त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळी पार्थ काव्यासाठी चीज पॉपकॉर्न घेऊन आलेला असतो. त्यावेळी काव्या खूप खुश होते आणि पार्थचे गाल ओढत म्हणू लागते, थँक यू देशमुख. आणि आता सुद्धा ती स्माईल काव्याच्या चेहऱ्यावर पार्थला दिसून येत असते. राग आल्यानंतर पॉपकॉर्न सारखे गाल फुगवणारी काव्या आता मात्र पार्थ सोबत असताना तिच्या चेहऱ्यावर फक्त खूप आनंद असतो आणि आनंदाच हसू असतं. तर चकाचक बाई, ते पसारावाल्यापासून सुरू झालेल हे प्रेम आता आपल्या आयुष्यात आयुष्यभरासाठी आहे. हे नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहत डोळ्यांच्या इशाऱ्याने व्यक्त होत असतात. नंदिनीच पावसात भिजणं, तिला या पावसाचा त्रास होऊ नये म्हणून जीवाने दिलेला आधार आजही नंदिनीला आठवत असतो. तर दुसरीकडे काव्या ज्यावेळी सप्तपदीची पुढची सुपारी बाजूला करते त्यावेळी काव्याला तिच्या डोळ्यासमोर असतं ते म्हणजे मूळ पाहत असताना पार्थने काव्याच्या खांद्यावर डोक ठेवत घेतलेली ती विश्रांती हे आजही काव्याला आठवत असतं. आणि काव्या पार्थकडे पाहते तर दुसरीकडे नंदिनी सप्तपदीची पुढची सुपारी बाजूला करते. तर यावेळी नंदिनीला आठवत दुखावलेल्या जीवाला आधार देण्यासाठी नंदिनी त्याच्या खांद्यावर हात ठेवते, परंतु जीवा मात्र एवढा दुखावलेला असतो की नकळतच नंदिनीला मिठी मारत तो खूप रडत असतो. हे आठवताच नंदिनी जीवाकडे पाहते तर सप्तपदीची पुढची सुपारी काव्या बाजूला करते. तर त्यावेळी तिच्या समोर असतात कॉलेजचे दिवस. कॉलेजला काव्या गेलेली असताना पार्थ तिच्यासाठी रिक्षा घेऊन येतो आणि तिथून काव्याला घेऊन जातो. काव्या पार्थकडे पाहते असते, पुढची सुपारी बाजूला करते. तर त्यावेळी पार्थला आठवतं काव्याने त्याच्या ऑफिसची सगळी तयारी करून ठेवलेली असते. त्यावेळी पार्थ रुसलेला असतो काव्याशी. तो बोलत नसतो, परंतु पार्थला बोलत करण्यासाठी काव्याचे मात्र काही ना काही प्रयत्न चालू असतात. त्यात तिने पार्थच्या आवडती सिनेमन कॉफी ही बनवलेली असते. तर दोघांनी मिळून केलेला रिक्षातील प्रवास. तर काव्यात झोपलेली असताना तिच्या हातात पार्थने घातलेलं ब्रेसलेट तिला आठवतं आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. प्रत्येक क्षण त्यांनी आताही जपून ठेवलेले असतात. एक एक पाऊल चालत असताना त्या प्रत्येक पाऊलात त्यांना त्यांच्या आठवणी, त्या आठवणींना त्या उजाळा देत असतात. आज सुखादुखाच्या सगळ्या आठवणी म्हणजे आलेली संकट आणि आलेले आनंदाचे क्षण हे सगळे काठीशी बांधत आपल्या सोबत घेत यांनी त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात केलेली असते. आता नंदिनी सप्तपदीची पुढची सुपारी बाजूला करते. तर त्यावेळी नंदिनीला जीवाने दिलेली प्रेमाची कबुली आठवते. जीवन कवितेतून व्यक्त होत नंदिनीला म्हणालेला असतो, तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं थोडं, तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं थोडं, सोडूयात का आपण दोघांनी आपल्या या नात्याचं कोड. तर आनंदाच्या क्षणी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने नंदिनीला उचलून घेणं, गोल फिरवत आपला आनंद व्यक्त करणं हे सगळं काही दोघांनाही आठवत असतं. आणि त्याच आठवणी सोबत घेत त्या दोघांनी एकमेकांच्या हातात देत आयुष्यभराची साथ दिलेली असते. तर दुसरीकडे काव्या सप्तपदीच पुढचं पाऊल टाकते. त्यावेळी तिच्या गाठीशी असते ते तिची पुढची आठवण, ती म्हणजे पार्थने काव्यासमोर पुढे केलेला मैत्रीचा हात. पार्थ त्यावेळी काव्याला म्हणालेला असतो, ठीक आहे बालिके, तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही तुमच्या मैत्रीचा हात पुढे करा, तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवू. तर त्यावेळी काव्याला हसू आलेलं सद तिथपासून रुसवे फुगवे एकमेकांना समजून घेत आता दोघांनी सप्तपदीसाठी एकमेकांचा हात हातात घेत
यभराची साथ दिलेली असते, तर सप्तपदीच शेवटचं पाऊल टाकताना शेवटची सुपारी बाजूला करताना काव्याला आठवतं ते म्हणजे पार्थने पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची कबुली देत, पुन्हा एकदा आपलं नातं मान्य करत तोडलेलं काव्यार्थ आता पुन्हा एकत्र आणत ते काव्यार्थ हे लॉकेट त्याने पूर्ण केलेलं असतं आणि काव्यासाठी व्हॅलेंटाईन डे स्पेशल खास भेटवस्तू आणलेली असते. रुसलेल्या काव्याचा राग घालवण्यासाठी तिच्यासाठी असणार सगळ्यात महत्वाचं काव्यार्थ नावाच मंगळसूत्र आज पार्थने काव्यासाठी दिलेलं असतं आणि आज तेच मंगळसूत्र लग्नाच्या निमित्ताने काव्याच्या गळ्यात दिसूनही येत असतं. तर दुसरीकडे जीवा नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी जीवाला इशाऱ्यानेच विचारते की काय झालंय. त्यावेळी जीवाला आठवत क्षण म्हणजे नंदिनीने जीवाच्या प्रेमाला साथ दिलेली असते आणि त्यावेळी जीवा खुश होत नंदिनीला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेलेला असतो. तर आता चौघेही खूप खुश असतात. चौघांनी ही सप्तपदी पूर्ण करत आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात देत साथ द्यायचं वचन दिलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वांनीच मिळून वरात गाजवलेली असते. आता वरातीत ढोल ताशांच्या आवाजावर त्या गाण्यावर थिरकणारी पाहुले आपल्याला पाहायला मिळतात. आता या लग्नाचा आनंद सर्वांना झालेला असतो. आता जीवा नंदिनी बाळ गाव्याच नव्हे तर मानिनी ताई, विक्रम, शारदाताई, नंदिनीचे वडील सर्वजण डान्स करत असतात. अगदी धूमधडाक्यात त्यांची वरात चाललेली असते आणि या वरातीत सर्वांच्या हातात दिसून येतात ते म्हणजे हार्ट शेप मध्ये लिहिलेलं जीवन आणि काव्यार्थ हे नाव. आता त्यांनी त्यांचं प्रेम तर मिळवलेलं असतं आणि लग्नानंतरच प्रेम हे सगळ्यांनीच अनुभवलेलं असतं. आता सर्वजण या निमित्ताने खूप खुश असतात. आता या आनंदाच्या क्षणी रम्या मिठाचा खडा टाकेल का? नक्की रम्याचा पुढचा हेतू काय असेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.